विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। मैं विश्व 24 न्यूज़ से पत्रकार दाऊद मुल्ला। आज मैं यहाँ पर आया हूँ सोलापुर शहर चिंचू एमआईडीसी केगांव ब्रिज जो हाईवे है यहाँ पर माना जाता है। सूत्रों के अनुसार विश्व 24 न्यूज़ के सूत्र बताते हैं कि ये केगांव के जो ब्रिज है ये ब्लैक स्पॉट है कहा जाता है। यहाँ पर सूत्रों के अनुसार थोड़ा कैमरामैन आगे आगे सूत्रों के अनुसार कहा जाता है और यहाँ पर पुलिस प्रशासन भी ये लोगों के आह्वान करती है कि ये ब्लैक स्पॉट है। कहाँ सोलापुर चिंचू एमआईडीसी को जो जाते हैं पूना हाईवे केगांव ब्रिज यहाँ पर बोलते हैं कि ये ब्लैक स्पॉट है केगांव ब्रिज। यहाँ पर अपघात ज़्यादा होते हैं अक्सर। तो यहाँ पर मैं जाते वक्त यहाँ पर रुका तो यहाँ पर पुलिस प्रशासन अपना काम कर रही है और यहाँ पर तो मैं आगे आपको मैं वो दिखाऊंगा कि यहाँ पर पुलिस प्रशासन किस तरीके से गाड़ी की स्पीड चेक कर रही है। 4 व्हीलर को जो है 90 की स्पीड दी गई है। अगर 90 से स्पीड से अगर ज़्यादा वो स्पीड बढ़ाएगा तो उसको घर पहुँच ऑनलाइन 2000 का फाइन मिल जाएगा। और उसी के तरह 2 व्हीलर 4 व्हीलर जो बड़े वाहतूक गाड़ी है लोडिंग अनलोडिंग हेलमेट विदाउट हेलमेट जिसके ऊपर दंड जो रोका है उसके ऊपर भी यहाँ से कार्रवाई हो सकती है। तो हम यहाँ पर थोड़ी सी जानने की कोशिश करेंगे। थोड़ा सा आगे आइए। हमारे यहाँ पर पुलिस प्रशासन जो कार्रवाई किस तरीके से कर सर आप थोड़ा सा बोल दीजिए यहाँ पर नागरिकों को किस तरीके से मराठीमध्ये बोलतो। हाँ चालते का मराठीमध्ये सोलापूरच्या जनतेला आव्हान आहे। महामार्गावर प्रवास करत असताना शक्यतो 2 व्हीलरवाल्यांनी मोटरसायकलवाल्यांनी हेल्मेटचा वापर करा। हेल्मेट तुमच्याजवळ नसेल तर ह्याच्यामध्ये फोटो आला तर तुम्हाला 1000 रुपयाचं फाईन तुम्हाला येईल। विनाकारण फाईन भरत बसू नका। हेल्मेट वापरा। तुमच्या जीवाला चांगला आहे। हेल्मेट सुरक्षित आहे। अपघातात बघा तुम्ही तुमचा हात मोडलं पाय मोडलं तुम्ही बदल करू शकता पण डोक्याला जर एकदा मार लागला मग तुम्ही कोमात जाऊ शकता किंवा तुमचा मृत्यू होऊ शकतो। त्यामुळं लोकांना आवाहन करतो की सगळ्यांनी हेल्मेट वापरा। वाहतूक नियमांचे सगळ्यांनी पालन करा। 4 व्हीलर वापरताना सीटबेल्टचा वापर करा। शक्यतो 4 व्हीलर वाहन चालवताना स्पीडमध्ये राहा। आता या ठिकाणी 90चं स्पीड लिमिट आहे। 90च्या पुढं तुम्ही जर गेलात तर तुम्हाला 2000ची ऑनलाईन पावती येईल। त्यामुळं वाहन चालवताना हायवेला वाहतुकीचे नियमांचे पालन करा एवढंच सांगतो। धन्यवाद सर। एक थोडीसं मला महत्त्वाची माहिती द्या। आता जे काय 4 व्हीलरचे स्पीडमध्ये जे लिमिट ओलांडून जे येत आहे त्याच्यावर किती दंड बसेल आणि कसं घर पोहोच त्यांना ऑनलाईन भेटेल लागेल? घरपोच नाही त्या गाडीवर दंड आता राहणार पेंडिंग राहणार। ज्यावेळेस ते दुसऱ्या सिटीमध्ये ज्यावेळेस ट्रॅफिकवाले त्यांना अडवतील किंवा पेंडिंग दंड त्यावेळेस ते दंड त्यांना दिसेल त्यावेळेस ते दंड भरून घ्यायचं। आणि 2 व्हीलरवाल्याला हे जे विदाऊट हेल्मेट पण काही लोक चालले आहेत जे स्पीड जे मर्यादा आहे ते स्पीडपेक्षा जास्त चालले। मोटरसायकलला 70चं लिमिट आहे। तो ओव्हर स्पीड असेल आणि हेल्मेट नसेल तर त्याला 2000 रुपयाचं फाईन जाईल। शक्यतो हेल्मेट वापरणं चांगलं आहे। त्यांच्या जीवासाठी चांगलं आहे। सगळं चांगलं आहे। धन्यवाद सर अजून माहिती दिल्याबद्दल। लिमिटमध्ये आहे का? नंबर आला की जरा
हिला ह्या आता व्यक्तीला याला गेलाय का? 1000 रुपये जाणार. बरं. हो. आणि ट्रक बसेस यांना 4000 रुपयाचा दंड आहे ओव्हर स्पीडला. कारवाई झालेली आहे का? एक मिनिट थांब. आता ही कार येते, बघू ते स्पीड किती आहे बघू आपण. 105 नाही बघा आता ही. येते बघा त्याच्यामध्ये येते. थांबा आता फोटो येते त्याचा ह्या साईडला आली बघा. हे सगळंच आहे तिथे. 105 स्पीड, डिस्टन्स, त्याचं ठिकाण, त्याला 2000ची पावती जाणार असं. हां, स्पीड लिमिट आहे 90. त्याची स्पीड लिमिटच्या जास्त गेलेत काही नाही. हां, 105च्या स्पीड नाही तो आता सध्या. बरं. हां, त्याला लिमिट आहे 90चा. बरं. मग त्याला आता 2000ची पावती जाणार, ऑनलाईन जाणार. आणि चालू आहे ना सध्या आता हे. हां, चालेल. हां, म्हणजे लोकांना तुम्ही सांगा की हायवेला बाहेर येताना. तुम्ही पण सांगू शकता सर, मला वॉइस होत आहे. होत आहे का? जनतेला एवढंच आव्हान करतो की वाहतुकीचे नियम पाळा आणि महामार्गावरती वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करा. विनाकारण दंड भरू नका. सध्या दंडाची रक्कम पण वाढलेली आहे. एका वेळेस तुम्ही जर हेल्मेट परिधान करून न गेला गाडीवर तर 1000 रुपयाचं तुम्हाला ऑनलाईन चलान येईल. त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे, हेल्मेट वापरा, सुरक्षित घरी जा. थँक्यू. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.